गेल्या काही दिवसांपासून रुपाली चाकणकर शांत होत्या, पण आता भोंदू अशोक खरातवरून पुरावे नसताना बदनामी केल्याचा आरोप करत चाकणकरांनी कायदेशीर नोटीस पाठवल्या। आशा मिरगेंसह आणखी कोणाकोणाला नोटीस पाठवण्यात आल्यात पाहूया। लढा मी कायद्याच्या चौकटीतून लढते। 2 जुलै सकाळी 11 वाजता आशा मिरगे हाजीर हो। कोणताही पुरावा त्या सादर करू शकला नाही। त्या सगळ्यांना 2 दिवसापूर्वी दिल्ली हायकोर्टातून नोटिसा पाठवलेल्या। भोंदू अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांनी आता थेट कोर्टातून कायदेशीर नोटीस पाठवण्यास सुरुवात केली। पुरावे नसताना अशोक खरातवरून अश्लील आणि असभ्य भाषेत टीका करून बदनामी केल्याचा आरोप चाकणकरांनी केला। आता पहिली नोटीस महिला आयोगाच्या माजी सदस्य आशा मिरगेंना पाठवली। मुंबईतल्या माझगाव कोर्टानं 2 जुलैला सकाळी 11 वाजता मिरगेंना हजर राहण्याचे आदेश दिलेत। पुरावा नाही, कोणतेही दुष्कृत्य गैरकृत्य कधीही केलेलं नाही। इतरांप्रमाणे आम्ही हे आध्यात्मिक गुरु खरातला मानलं होतं। याच्या पलीकडे आमची कोणतीही भूमिका नव्हती आणि म्हणून हा लढा मी कायद्याच्या चौकटीतून लढते। 2 जुलै सकाळी 11 वाजता आशा मिरगे हाजीर हो। मी स्वतः माझगाव कोर्टात असेल। पाठवली, एकूण 3 वेळा नोटीस पाठवली गेली, पण ही नोटीस या बाईने स्वीकारली नाही। अनक्लेम म्हणून ही नोटीस परत आली आणि म्हणून मला माझगाव कोर्टातून फौजदारी फिर्याद दाखल करावी लागली। माननीय न्यायालयाने याची दखल घेऊन आशा मिरगेला 2 जुलै 2026 रोजी सकाळी 11 वाजता कोर्टात हजर राहण्याची ऑर्डर काढलेली आहे। त्यावेळेस मी देखील हजर असेलच। ज्या सिस्टमने, कारण हा जो आजचा यांचा कॉन्फिडन्स आहे, हा यांना सिस्टमने अभय दिलेला आहे, याचा कॉन्फिडन्स आहे। इतकी साधी गोष्ट माझ्यासारख्या या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलेला कळतं, पण न्यायव्यवस्थेवर मात्र माझा विश्वास आहे। न्यायव्यवस्थेसमोर मी काय बोलले, त्यातलं काय खरं होतं, ते मी कुठल्या फोटोजमुळे बोलले, पब्लिक डोमेनमध्ये त्यांचे काय फोटो होते, हे सगळं आपल्याला कळेल। शिवाय त्या म्हणतात न्याय चांगला लागावा म्हणून मी राजीनामा दिला। सर्व महाराष्ट्राने तेव्हा पाहिलं, राजीनामा दिला नाही। आदरणीय मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला। असो, कोर्टात भेटूच। आपणही कोर्टात बाजू मांडणार म्हणत मिरगेही ठाम आहे, पण फक्त चाकणकरांनी आशा मिरगेंनाच कोर्टात खेचलेलं नाही, तर इतर टीकाकारांनाही चाकणकरांनी नोटीस पाठवल्या। आशा मिरगेंना मुंबईच्या माझगाव कोर्टातून नोटीस गेली, तर दिल्लीच्या हायकोर्टातून इतर आरोप करणाऱ्यांना नोटीस गेली। कोणाकोणाला नोटीस पाठवली याची नावं मात्र चाकणकरांनी सांगितलेली नाही। पण भोंदू अशोक खरातवरून चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी आणि अटकेची मागणी करणाऱ्यांमध्ये सुषमा अंधारे, रुपाली पाटील ठोंबरे, संगीता तिवारी यांचा समावेश आहे। त्यामुळे नेमक्या कोणाकोणाला नोटीस पोहोचली हेही कळेलच। यामध्ये आशा मिरगेप्रमाणेच इतर काही महिलांनी देखील कोणताही पुरावा नसताना अतिशय बेताल विधानं केली, सातत्याने बदनाम करण्याचा प्रयत्न केला, आरोप केले। कोणताही पुरावा त्या सादर करू शकला नाही। त्या सगळ्यांना 2 दिवसापूर्वी दिल्ली हायकोर्टातून नोटिसा पाठवलेल्या आहेत। दिल्ली हायकोर्टात सुद्धा मी उपस्थित राहणार आहे। हा लढा स्त्रीत्वाच्या सन्मानाचा, संपूर्ण वस्त्रात असलेल्या स्त्रीला विवस्त्र करण्याचा प्रयत्न या विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी केला आणि म्हणून या विकृतीच्या विरोधातला माझा लढा आहे। संविधानिक पदावर आपण बेकायदेशीर पद्धतीने वागला। संविधानिक पदावर बसून जे तुमच्याकडे महिला तक्रारी करायला यायच्या होत्या, त्या तक्रारी तुम्ही अशोक खरातकडे देत होता, ते धार्मिक गुरु म्हणून, आणि तिथे तुमचा भ्रष्टाचार आणि गैरवर्तणूकची कामं झालेली आहेत। पाठवावं, भेटूच कोर्टात आणि उपस्थितच राहा। भेटा। त्या आशा मिरगेला काय बिचारीला घाबरवताय? ठीक आहे, त्यांना वाटतं त्यांनी त्यांचा वकीलही दिलेला आहे, कोर्टामध्ये होईल। अजून तुम्ही निर्दोष नाही आहात। तुम्ही सांगताय पुरावे सापडले नाही। देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाऊन पुरावे बाहेर न येऊ नये म्हणून राजीनामा देण्यात आला। पोलीस निरीक्षक दाते साहेब, त्याच्याबरोबर एक लेडी कॉन्स्टेबल होती, त्यांनी तुम्हाला फोनमधनं जे दाखवलं ते नाही तुम्ही बाहेर काढलं। आम्ही काढू, आम्ही आहोत। या बाई गप्प का होत्या? या जर निष्पाप आहेत, या जर निरागस आहेत, मी तर म्हणतील बाई तुम्ही ते महिला आयोग निर्वस्त्र केलं आणि तुम्ही काय वस्त्र निर्वस्त्राच्या गोष्टी करताय? त्या महिला आयोगाची गरिमा घालवली, त्या महिला अध्यक्षपदाची गरिमा घालवली आणि आज तुम्हाला एकदम अलंकारिक भाषेत आठवलं की एखाद्या वस्त्र घातलेल्यांना वस्त्रहीन करून दाखवलं गेले।
काही झालेलं नाही असं. तुमचे फोटो आहेत, तुमचे भाषण आहेत, तुमचे खरात गुरुजी जे लिंगपिसाट माणूस आहे तो तुमचा गुरुजी, तुमच्या परिवाराचा तो लिंगपिसाट गुरुजी. हे सोडा, काही दिवसांपूर्वी त्यांचा एक फोटो आला, कामाख्या माताला ह्या गेल्या होत्या ना खरात बरोबर, मी नाही त्यातली कडी लावा आतली. चालणार नाही हे, दिसतं लोकांना. लोक सोशल मीडिया सोडा, तुमच्या टीव्हीवर बातम्यांमध्ये बघतात. नोटीस आलेल्या मिरगे असोत की याआधी रुपाली चाकणकरांवर आक्रमक झालेल्या रुपाली पाटील आणि संगीता तिवारी, चाकणकरांच्या नोटीससाठी त्याही तयार आहेत. त्यामुळे कोर्टात खरातवरून पुराव्यांची लढाई होईल. योगेश बोरसे आणि प्रदीप कापसेसह लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.